हॅलो, नमस्कार मंडळी. एका ताईंची कमेंट आली होती, की "तू आधी डाएट करत होतीस आणि आता डाएट सोडलं, तर तुझ्या शरीरावर काय परिणाम झाला का? किंवा आधी डाएट करत होतीस आणि आता डाएट पूर्णपणे सोडून दिलंय का? तुझं वजन वाढत नाही का?" अशी कमेंट आली होती. एकच गोष्ट सांगते, खूप महत्त्वाची गोष्ट जी मी एक्सपिरियन्स केलेली आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी मी 18 किलो वेट लॉस 6 महिन्यामध्ये केलेलं आहे आणि आता मी पूर्णपणे ते जे एक ठरलेलं असतो ना, आपण आपल्याला स्वतःभोवती एक आवरण घातलेलं असतं, ते मी काढलेलं आहे आणि मी आता नॉर्मल रूटीनमध्ये आलेलं आहे. तरी माझं वजन वाढत नाही. हां, वाढतं कधी 1 किलो, 1.5 किलो, 2 किलो वाढतं. ते मला मेंटेन करायचं एक म्हणतो ना आपल्याला, एखाद्या विषयाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला त्या विषयाचं डोळं झाकलं तरी पुस्तकाचं पेज नंबर सुद्धा आठवतं. तसं माझ्या बाबतीत झालेलं आहे. मी त्याच्यावर इतका अभ्यास, इतकं त्याला ताण घेऊन तो वजन कमी केलेलं आहे. ताण घेऊन म्हणजे का? कारण वजनच तेवढं वाढलेलं, त्रासच तेवढा होत होता. त्यामुळे ह्या गोष्टीवर एक एवढा फोकस ठेवून मी वेट लॉस केला, की आता मला 1-2 किलो जरी माझं वाढलं, तरी मला मॅनेज करता येतं. आता मी तुम्हाला इन जनरल किंवा महत्त्वाची अशी गोष्ट सांगते, जे मला असं वाटतं तुमच्याशी शेअर करावं, की डाएट. डाएट म्हणजे असं नसतं, की शरीराला वाईट नाही म्हणू शकत आपण. शरीराला एखादी सवय लावून घेणं, की ती सवय आपल्याला मोडता येत नाही किंवा डाएट म्हणजे अशी शिक्षा नाहीये. डाएट म्हणजे स्वतःला चांगली सवय लावणे, हे म्हणजे डाएट. म्हणजे डाएटचा अर्थ चुकीचा घेतला जातो. आता कुणी एखाद्याच्या घरी आपल्याला पब्लिकली सांगायची सवय असते, "मी डाएटवर आहे, मी डाएटवर आहे." अरे डाएटवर आहे म्हणजे काय? नक्की म्हणजे काय डाएटवर आहे? तर डाएट असं करावं, की त्यानं शरीरावर वाईट परिणाम झाला नाही पाहिजे. डाएट असं करावं, की त्याच्यामुळे चेहरा खराब नाही झाला पाहिजे. डाएट असं करावं, की त्यानं केस गळले नाही पाहिजे. डाएट असं करावं, की त्यानं चक्कर नाही आली पाहिजे. डाएट असं करावं, की चार चौघांनी म्हणलं नाही पाहिजे, की "अगं तू वजन कमी केलंय का तुझं सगळं शरीर म्हणजे समजलं का? असं खराब दिसू नये आपलं असं." तर मी सांगू का डाएट मी जेव्हा केलं, ज्याला डाएट म्हणतात, ते डाएट म्हणजे मी सांगते 80% डाएट आणि 20% मनासारखं जे आपल्याला आवडतं ते खावं. म्हणजे महिन्यातून 25 दिवस डाएट, 4 दिवस, 5 दिवस मनासारखं खाणं. हे माझ्या डिक्शनरीमध्ये डाएटचं हे आहे. आता त्यात पण डाएट म्हणजे असं नाही केलं मी, की मोजून मापून खाल्लं, की बाबा 50 ग्रॅमच खाल्लं पाहिजे. आता ही मशीन पण असते आमच्याकडे आहे. ही मी मशीनसुद्धा आत्ता मला सामान आणताना ही मशीन सापडली. सेल सुद्धा घातले नाहीत. जेव्हा मी वेट लॉस करत होते ना, तेव्हा ही कधी वापरली पण नाही मी मशीन. आणली होती मी. कारण काय होतं स्वतःसाठी करून खाणं होत नाही. आणि स्वतःला करून खात होत नाही. त्यामुळे आपण मोजून मापून खात नाही. मी कधी मोजून मापून खाल्लं नाही. मी पोट भरूनच खाल्लेलं आहे. मग जेव्हा तू डाएट करत होती, तेव्हा नेमका मी चेंज काय केलेला? हाच तुम्हाला पाहिजे ना. मी चेंज तेव्हाच्या खाण्यात आणि आत्ताच्या खाण्यात मी काय बदल केला? तुम्हाला दोन्ही टप्पे सांगते मी. आत्ता आणि तेव्हा. तेव्हा लोड होता मला. मला वजन कमी करायचंय. माझा फोकस होता. मला वजन कमी करायचंय. माझ्या शरीराला त्रास होत आहेत. मला चालायला येत नाही. माझ्या शिरा चॉकअप झाल्यात. मला सायटिकाचा त्रास आहे. माझा डावा पाय पूर्ण दुखायला लागला. मला दुखत होता म्हणजे त्यावेळेला. मला बॅक पेनचा त्रास अजूनही आहे. माझं सी सेक्शन झाल्यापासून माझ्या पाठीमागं बॅक पेनचा त्रास आहे. मला अजून आहे. त्याच्यासाठी व्यायाम करावा वाटतो. पण मला वेळ मिळत नाही. मला चालण्याशिवाय दुसरा व्यायाम कधी करणं होत नाही. मी कधीतरी करते, कधीतरी नाही होत मला करणं. जे आहे ते मी तुम्हाला सांगते. पण ज्या वेळेला मी करत होते ना, त्यावेळेचं सांगते मी स्ट्रिक्टली काय करत होते, की आत्ता करत नाही त्या गोष्टी. ज्यावेळेला मी डाएट म्हणजे ज्याला म्हणतो आपण डाएट करत होते, त्यावेळेला स्ट्रिक्टली मी चहा, साखर सोडली होती, जे की मी आता थोडं तरी घेते. मी ज्यावेळेला डाएट करत होते, तेव्हा मी 10,000 पावले खूप जणांना खोटं वाटतं 10,000 पावले. पण आता जे माझ्या इथं आसपास राहतात त्यांना माहीत आहे, की मी इथून 4 किलोमीटर चालत जायचे आणि लोकेशन सांगत नाही. 4 किलोमीटर चालत जायचे आणि 4 किलोमीटर माघारी यायची. निम्म्यातून जिथं अन्वीची स्कूल सुटण्याचा टायमिंग आला, तिथून मी रिक्षातून बसून यायचे. म्हणजे 7 किलोमीटर मी चालायचे. ते मी आत्ता एवढं मला चालणं होत नाही. म्हणजे माझ्यावर जबाबदारी पण वाढली. हे व्हिडिओ वगैरे मी तेव्हा काढत नव्हते ना.
त्यामुळे मला आता व्हिडिओ काढायला लागतात, एडिटिंग करायला लागतात. शिवाय ऑफिसचं पण शिफ्ट काम थोडंसं वाढलं की नाहीत ह्या गोष्टी मॅनेज होत. पण मी घरातली घरात चालत असते. त्यावेळेला खूप चालत होते, भयंकर चालणं होतं माझं. आता थोडंसं हे झालंय. त्यावेळेला मी डिटॉक्स वॉटर कंपल्सरी वजन कमी करत होते तेव्हा 6 महिने घेतलेलं आहे हर्बल टी, डिटॉक्स वॉटर संध्याकाळचं. आता मी कधीतरी घेते, म्हणजे आठवड्यातून 2-3 वेळा आठवण होईल त्यावेळेला घेते. रोज होईल असं डिटॉक्स वॉटर नाही घेत मी. पावडर घेते मी वेट लॉसची, जी पावडर बनवलेली आहे ते पण तुम्हाला माहिती आहे. आणि आता उन्हाळ्यात जरा घेत नाहीये मी, कारण धन्याने, जिऱ्याने, कच्च्या बडीशेपने भाजलं ना, आपल्याला भाजून पिते ना त्याची पावडर, थोडीशी उष्णता होण्याची शक्यता असते, म्हणून मी आत्ता घेत नाही, पण कधीतरी घेते मी. म्हणजे त्यावेळेचा मी आत्ताचा तुम्हाला फरक सांगते. त्यावेळेला मी चीट डे जो करायचे ना, त्या चीट डेच्या आधी मी सलाद खायचे, भरपूर सलाद खायचे, भरपूर सलाद खायचे आणि दुसऱ्या दिवशी लिक्विड घ्यायचे. आता मी चीट डे करते, आता पण मी चीट डे करते, आता पण मी बाहेर जाताना सलाद खाऊन जाते. पण दुसऱ्या दिवशी मी करायचे ना लिक्विडचं ते घेतेच असं नाही. कधी घेते, नाही घेत, म्हणजे खरं सांगते घेतच नाही. कशाला खोटं बोलू. तेव्हा घ्यायचे. तेव्हा, कारण तेव्हा एक फोकस होता. नाही, नाही वजन नाही वाढलं पाहिजे. तेव्हा अर्धा किलो जरी फरक वाटला ना, तरी मी अ, हे करायचे. आता दुसरं म्हणजे त्यावेळेला म्हणजे कसं असतं माहिती आहे का, त्यावेळेला मी कंपल्सरी भाकरी खायची. भाकरी. कंपल्सरी सकाळ संध्याकाळ आठवड्यातनं 3 वेळा वगैरे चपाती खायची. मग कुणी आलं तर खाल्ली जायची त्यावेळेला. आता मी नाही. आता मी जसं असतं तेव्हा मी स्पेशली माझ्यासाठी भाकरी टाकायची. एक भाकरी माझ्यासाठी स्पेशली मी बनवायची. बाकीच्यांना काही असो, चपाती असो, काही असो, मला कंपल्सरी भाकरी टाकायची. आता तसं नाही. आता मी चपाती तेव्हाही खायचे, फक्त तेव्हा कमी खायचे. आता मी जसं असेल तसं खाते. ओके. त्यावेळेला मी कंपल्सरी दुपारी हिरवी भाजी आणि डाळ खायचीच. कंपल्सरी 6 महिने हिरवी भाजी, डाळ, हिरवी भाजी, डाळ, हिरवी भाजी, डाळ खायची आणि सलाद. आता मी जी भाजी केलेली असेल ना, ती खाते. असं नाही की मी त्यावेळेला हिरवी भाजी खायची ना, आता वेगळं. नाही, खाते मी, पण कंपल्शन जे ठेवलेलं ना मी त्यावेळेचं, ती मोडलं. परत त्यावेळेला मी दुपारच्या जेवणानंतर किंवा जेवणाच्या आधी अर्धा तास कंपल्सरी, ह्या लिहून ठेवलेल्या गोष्टी होत्या ना, मी लिहून ठेवलेल्या असेल, त्यामुळे मी बघायचे, आज केलं टिक करायचे मी आकड्यांना. 1 तारखेला फॉलो केलं, 2 तारखेला नाही फॉलो केलं, 3 तारखेला मी स्वतःला बक्षीस पण द्यायचे आणि स्वतःला शिक्षा पण द्यायचे. तर मला वजन कमी करणं खूप गरजेचं होतं. माझा अगदी विचित्र अवतार झालेला, म्हणजे एखाद्या व्यक्तीनं दार वाजवलं तर मला घाबरल्यासारखं व्हायचं, मला घाम यायचा की त्याच्यासमोर मी जाऊ कशी. मी स्वतःला मला ना, हे आत्ता तुमच्यासमोर मी व्हिडिओमध्ये ड्रेस घालते, मी गाऊन शिवाय काही घातलेलं नाहीये. वेट लॉसमध्ये सुद्धा मला नको व्हायचं, वैताग यायचा मला. माझ्या घरी कुणी आलं ना, तर त्याला मी सगळं आवडीनं करून घ्यायचं, पण समोरचा व्यक्ती बोलायला लागल्यावर मला सोशल एन्झायटी होत व्हायची. आता मी सोशल मीडियावर व्हिडिओ काढते, म्हणजे हा फरक झालाय माझ्या वजन कमी करण्यामुळे. एवढा माझ्यात कॉन्फिडन्स आलाय, म्हणजे एखादं आलं तर मला त्याच्यापुढे उभं राहू वाटायचं नाही. आता मी सोशली सगळ्यांना, आपले 14,000 सबस्क्रायबर झालेले आहेत, त्यांच्यासमोर मी आज बोलते. हा फरक आहे माझ्यातला, हा कॉन्फिडन्स आहे माझा वजन कमी करण्यामुळे. आता त्यावेळेला मी तेल आणि तूप ह्याचं प्रमाण केलेलं, एक ठरवलं होतं की सुक्या भाजीला मी तूपच वापरायचे, पातळ भाजीला मी तेलच वापरायचे. आता मी कंपल्सरी तेलच वापरते. हां, पण हॅबिट मला जे लागले ते मी तुम्हाला सांगते, त्यामुळे तुम्ही असं समजू नका मी हे ते सांगते. जे मला चांगले हॅबिट लागले ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, की ते मी आता कंटिन्यू फॉलो करते. त्याच्यानंतर संध्याकाळचं जेवण मी त्यावेळेला 8च्या आत करायचे कंपल्सरी. आता मी जसं होतं तसं करते. माझं 9-9:30 ऑफिसचं रुटीन असेल तसं, त्यावेळेलाही तसंच ऑफिस होतं, ह्या वेळेला तसंच ऑफिस होतं. त्यावेळेला सिच्युएशन वेगळी होती. अन्वी लहान होती. अन्वी 4-5 वर्षाची होती. ती तेव्हा जरा जास्त त्रास द्यायची. आता ती खेळायला जाते, एवढंच आहे. तर त्रास म्हणजे मला त्रास नाही द्यायची. घरात एक मूल ना, घरात बसून ते आईला त्रास देतच, कारण त्याला पण बोर होत असतं. त्याचं म्हणणं असतं आईला खेळावं, आईला वेळ नसतो. तुमच्या मुलांना जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ देण्याचा प्रयत्न करा. ज्याला ॲक्च्युअलमध्ये देता येतोय त्यांनी तरी द्या, कारण मला माझ्या मुलीला वेळ देता येत नाही. तरी मला वाईट वाटतं, खरं वाईट वाटतं. म्हणजे देते मी, अभ्यास शिकवते, सगळ्या गोष्टी, पण त्यांना एक स्पेसिफिक वेळा पाहिजे असतो ना. मम्मी माझ्याबरोबर लपाछपी खेळ, किंवा माझ्याबरोबर हे खेळ, माझ्याबरोबर ते गेम्स खेळ, ते हे खेळ. पण त्यावेळेला ना, कधी कधी
ती ऑफिसच्या टायमिंगमध्ये म्हणायला येते, पण त्यावेळेला नाही करता येत. तर तुम्हाला जेवढा देता येईल ना वेळ तेवढा द्या त्यांना. मोबाईल, टीव्हीपासून जेवढं लांब ठेवता येईल ना तेवढं ठेवा, त्यांना वेळ द्या. आता मी तुम्हाला सांगते, मी मी माझं सांगते तुम्हाला. आता खूप जण ना पर्सनली घेऊ नका तुम्ही. पर्सनली घेऊ नका म्हणजे कसं, मी जसं करते ना तसं तुम्ही करण्याचा प्रयत्न करावाच असं काही नाहीये. कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं वेगळं असतं आणि मी कुणी डॉक्टर नाहीये, डायटिशियन नाहीये, की मी सांगणार आणि तुम्ही ते फॉलो करणार. आणि माझं असं मी काही क्रिटिकल केलेलंच नाहीये. जे आहे ते केलेलं आहे. आता माझ्या शरीराला किंवा मी सवय चांगल्या कोणत्या ठेवल्या ते सांगते. तेलाचं मला प्रमाण जास्त वापरायची सवय होती. ते माझं रेग्युलरही मी आता कमीच तेल वापरते. एखादं पाहुणं आलं किंवा असं आपल्याला जे चमचमीत पदार्थ करायचे असतात त्याच्यामध्ये तेल वापरते जास्त. ते पण काढण्याची मला पद्धत माहीत झालेली आहे. आपला कट साईडला काढायचा आणि आतली भाजी घ्यायची. दुसरी गोष्ट म्हणजे सलाद खायची मला सवय लागली. माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही ऐकलं असेल, की मला काकडी, टोमॅटो, गाजर अजिबात आवडत नाही. अजिबात पहिल्यापासून आवडत नाही. पण मला ती खायची सवय लागली. ती मला चांगली सवय लागली. दुसरी गोष्ट म्हणजे चीट डे करताना माझा तोंडावर ताबा अजिबात नव्हता. तो ताबा माझा सुटलेला म्हणजे त्याच्यावर मी कंट्रोल आणलेला आहे, की आता मी 2 पाव जर ताटात असतील आणि 2 वडे असतील, तर मी तेवढेच खाते. मी एक्स्ट्राचं काही घेत नाही. पहिलं मला एक्स्ट्रा पाव घेऊन घेऊन खायची सवय होती. अजून एक मला चांगली सवय लागली ती म्हणजे चावून चावून खाण्याची. चावून चावून खाण्याची सवय मला लागली तेव्हापासून. फक्त माझी एकच वाईट सवय आहे, ती मी सोडू शकले नाही. ती कोणती ती तुम्हाला सांगते. त्याआधी आता व्हिडिओ एवढा पूर्ण झाला, तर मॉम्स किचन जॉयला तुम्ही आता आपले जुने सबस्क्रायबर सगळे व्हिडिओ बघतात, पण जे नवीन आहेत व्हिडिओ बघणारे त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला माझी वाईट सवय सांगते, जे की मला चालणं आता होत नाहीये. खरं सांगते, मी जास्तीत जास्त 20 मिनिटं किंवा अर्धा तास चालते, जे की मी 10,000 पावलं चालायचे. ह्याचं मला पण गिल्ट वाटतं, मला पण त्रास होतो, मला पण वाईट वाटतं, की मला आता चालणं होत नाहीये. त्यामागं खूप कारणं आहेत. जसं वर्ष वाढत जातात, जसं ऑफिसचं काम वाढत जातं, जसं प्रमोशन होत जातात किंवा आताचा तर काळ असा आहे, की भीती आहे, AI आलेला आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे सिच्युएशन अशी आहे, की माणसांना नोकऱ्या अ, टिकवून ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. त्यामुळं असं स्वतःसाठी असा स्पेसिफिक जो चालण्यासाठी मला टाईम मी काढायचे ना, तुम्हाला आता काढणं होत नाही. नाहीतर मी भरपूर चाललेले आहे. खरं सांगते, तुम्हाला जेवढा वेळ मिळेल ना, तुम्ही चाला. तुमचा स्ट्रेस कमी होतो, तुमची चिडचिड कमी होते आणि तुम्हाला झोप येते. मी सुरुवात करणार आहे चालायला. मला करायची सुरुवात म्हणजे माझ्या मनापासून मला खूप त्रास होतोय, की मी किती चालायचे. आता खरंच माझं ना चालणंच होत नाही. म्हणजे मला वाटतं चालावं, पण मला वेळच मिळत नाही. कसं घरातली कामं उरकण्यात आणि आता तर पोरांना सुट्टी आहेत. आता तर काय बोलायलाच नको. आणि पोरांना तर आईनं चाललेलं कधी बघवतच नाही. ते लगेच चल माझ्याबरोबर खेळायला. तू चालतेस कशी, चालतेस कशी? हे असं म्हणतात आजकालची पोरं. तुम्हाला म्हणतात का? कमेंट करून सांगा. अ, जेव्हा तिची शाळा वगैरे सुरू होईल, तेव्हा मी ठरवलंय, की चालायला मी कमीत कमी 1.5 ते 2 तास तरी चालणार आहे. लेट्स सी काय होते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की 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 लाईक करा आणि गोडशी कमेंट करा. आजच्या व्हिडिओमध्ये बोर झालं का हे सुद्धा कमेंट करून सांगा. हे मी रोज व्हिडिओच्या शेवटी सांगते, कारण मला बोलण्याची सवय आहे. मला माहिती आहे व्हिडिओ लेंदी होत जातो, काही काहींना बोर होत असेल तर त्याबद्दल सॉरी. नक्की कमेंट करा, लाईक करा. थँक्यू, बाय बाय.